राहता येथील पंचकृष्णा डेअरी व सदाफर फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने नव्याने सुरू होत असलेल्या लॅबोरेटरीचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुकुंद नाना सदाफळ, ॲडव्होकेट रघुनाथ पाटील बोठे, एकुर्खे येथील श्री कानिफनाथ दूध संकलनचे प्रोप्रायटर, माजी सरपंच श्री बाळासाहेब बाबूराव पाटील आगरे, मोहनदादा सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, मसू पाटील सदाफळ, जबाजी मेचे, राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे, नितीनराव कापशे, देवेंद्र भवर, रमेश शेठ आगरे, योगेश आगरे आदी मान्यवरांसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंचकृष्णा डेअरीचे प्रोप्रायटर श्री सुनील भाऊ सदाफळ यांनी माननीय नामदार साहेब यांचा सत्कार केला. यावेळी उत्कृष्ट व विक्रमी दूध उत्पादक शेतकरी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. तसेच दूध उत्पादक शेतकरी यांना लाभांश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माननीय नामदार साहेबांनी आपल्या मनोगतात दूध उत्पादक शेतकरी यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे सांगितले. यावेळी सुनील भाऊ सदाफळ यांनी आपल्या प्रास्ताविकात जुन्या आठवणींना उजाळा देत 50 लिटरपासून सुरू केलेली डेअरी आज लाखो लिटर संकलनावर पोहोचली आहे. हा खरा शेतकऱ्यांचा विश्वास आहे असेही ते म्हणाले. NS न्यूजकरता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता. रणमस्तांची जात आमची आरभ्या कुणाला धावतो रे तलवारीशी नात हे मातीशी हगर सरणवरची रोज रखायाची रयतेचा राजा तेव्हा आम्ही हातरत साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभवजी लोंढे साहेब, सर्व मान्यवर पाहुणे उपस्थित आहे. सर्वांना विनंती करतो. डॉक्टर स्वाधी यांचं निधन झालं त्याच्याबद्दल आपण 1-2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आपलं ओम शांती शांती. आपण नामदार साहेब, आपण वेळात वेळ काढून आपलं खूप अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आमचे सर्व दूध उत्पादक, सर्व मित्रपरिवार, सर्व ग्रामस्थ, सर्व आमच्या भागातील नागरिक यांच्यातर्फे खूप खूप आभार. साहेबांकरता एकदा जोरदार टाळे वाजवू आपण. आज पंचकृष्णा डेअरी या व सदाफळ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी याच्या लाभांश वाटपाकरता साहेबांना मी आज 3-4 वेळेस भेटलो की सर या एक कार्यक्रम ठेवायचा आहे तर जो दुग्ध व्यवसाय 2009 मध्ये पंचकृष्ण डेअरीची स्थापना झाल्यापासून आम्ही करत आहोत. तसं साहेब माननीय खासदार, आदरणीय खासदार काळे साहेब व आपले खासदार विखे साहेब यांचं त्या काळात माझे वडील मला घेऊन फिरत होते का 1990 व 91चा दशक होतं साहेब. त्यावेळेस दोन्ही खासदार साहेबांनी सांगितलं की याला काहीतरी, आमच्या वडिलांना सांगितलं याला काहीतरी व्यवसाय सुरू करून द्या. तर त्या दरम्यान आदरणीय शंकररावजी काळे साहेब यांनी मला STD बूथ साहेब 90 साली आपण आला होता भेटायला, ज्यावेळेस STD बूथवर एक घटना झाली होती त्या दरम्यान, आणि तिथून जो माझा जीवनाचा प्रवास सुरू झाला. गौतम मिल्कमध्ये पिशवी विक्री धंद्यापासून ते दूध संकलन साहेब 1995 पासून सुरुवात झाली आणि 2009ला पंचकृष्ण हे नामकरण देऊन आपण दूध संकलन राहता परिसरात सुरुवात केली. अत्यंत एक 25 ते 50 लिटरपासून
सुरू झालेली ही संस्था, सुरुवातीचा जो काळ होता तो अत्यंत कठीण होता, कारण त्या काळात स्पर्धा खूप होती दुधाची. आणि ते करत असताना काही कालावधीनंतर सर आम्ही नंतर दूध संकलनाबरोबर बल्क कूलर आणि बाकीच्या गोष्टी सुरू केल्या. तसंच हे करत असताना सर आम्ही 2009ला पंचकृष्ण डेअरी हिची स्थापना केल्यानंतर हिचं सर आज 40 ते 50 हजार लिटर दूध आपल्या परिसरातून हे जमा झालं. प्रथमतः सर्व आलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींचं, आमचे मोहनदादा असतील, मोठे भाऊसाहेब असतील, मुकुंद नाना असतील, नितीन भाऊ कापसे, आपले राहत्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री लोंढे साहेब असतील, आमचे ट्रस्टचे अध्यक्ष मेचे असतील आणि बाकीचे सर्व, प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो. आणि ही सुरुवात झाल्यानंतर सर 40 ते 50 हजार झाल्यानंतर खरा दुधाला सर आपण खूप न्याय दिला. उत्कृष्ट दुग्ध व्यवसाय त्यांनी केलाय. त्यानंतर भास्कर श्रावण शेळके, त्यानंतर संपत कचरू हिंगे बाबांचे झाले. सन्माननीय सचिन नामदेव त्रिभुवन आले. यानंतर कानिपनाथ दूध संकलन केंद्र एकरुखे बाळासाहेब बाबुराव आत्रे यांच्याकडूनचा हा पुढचा सन्मान शेतकऱ्यांचा आहे. एकत्रित हा होतोय आपला सगळा एक परिवार आहे. याच्यासाठी बाळासाहेबजी आगरे पाटलांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन थांबावं. त्यानंतर पहिला सन्मान आहे साहेबजी आगरे पाटलांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. पुढील सन्मान प्रधान आपण साहेबांच्या प्रशांत नानासाहेब अभंग, त्यानंतर बोलवतोय ते त्याला. त्यानंतर ज्ञानेश्वर लुटे, साठी पुढे यावं. सुरेश भिकाजी आगरे पाटील, प्रोत्साहनपर आदर्श गोठा आदर्श दुग्ध व्यवसाय ज्यांचा आहे त्यांचा सन्मान आपण करतोय. अगदी सोपान सारंगधर बोटे, उज्ज्वलाताई निदाने, कैलासराव विठ्ठलराव मोरे, बाळासाहेब कारभारी खेडेदेव मोरे, केशव कृष्णाजी मोरे, जी सालपुरे यांनी पुढे येऊन थांबायचे. सगळ्यांनी एक जणांनी वरती या. एवढे आता फेटा बांधून शेतकरी बसलेले आहे. पत्नी बायको घरी करतीये, त्याच्यामुळे आपण इथं बसून आनंद घेतोय. तर निश्चितपणे त्या जसं आपण म्हणत असतो इंजिनियरच्या पोराला इंजिनियर की शिकावे लागेल, पण मात्र शेतकऱ्यांना ट्रेनिंग घेणं आणि मग गोठा गाई सांभाळणं असं नाही, परंतु त्या गोठ्यात समृद्ध. यानंतर पुढील जो सन्मान आहे रुपयाचा विमा आपण प्रदान करतोय शेतकऱ्यांना. त्याचं पत्र 350 कृतीला मी प्रथम अभिवादन करतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांचं नाव आपल्या जिल्ह्याला दिलेलं आहे, त्या मातेच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन अर्पित करतो. ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला म्हणून असंख्य आपल्या भगिनींना शिक्षणाची दारं खुली झाली, त्यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आणि आज या अतिशय मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पंचकृषी डेअरी व सदाफर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित दूध उत्पादक सन्मान सोहळा व शेतकरी मेळ्यासाठी उपस्थित आपल्या गणेश कारखान्याचे माजी चेअरमन माननीय मुकुंदरावजी सदाफळ, आपल्या वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय जबाजी मेचे,
आपले ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय मोहनरावजी सदाफळ, संजय रवींद्र पाटील सदाफळ, मान्य राजेंद्र रवींद्र पाटील सदाफळ, मान्य बाळासाहेब, इतर सर्व सदाफळ कुटुंबीय आणि जमलेले सर्व माझे दूध उत्पादक शेतकरी बंधू भगिनी आणि मित्र हो, आज आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होतोय. मी प्रथमतः सर्व पुरस्कारार्थी जे आहेत ते शेतकरी बांधवांनी अतिशय हाडाची काढं करून कष्ट करून आपल्या स्वतःचा व्यवसाय वाढवला. ते काही पुरस्कार मिळावा म्हणून नाही केलं, परंतु आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक आदर्श शेतकरी, आदर्श दूध उत्पादक म्हणून आपल्या कुटुंबाचा आधार ठरले, इतरांना मार्गदर्शक ठरले. म्हणून मी सर्व उत्पादकांचं मी प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो. उत्तम मुहूर्तावर आणि उत्तम प्रकारे कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल, आमच्या शेतकरी बांधवांचा सत्कार केल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. डॉक्टर पार्क हे आपल्या त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली. पुष्कळ लोकांमध्ये जी काही व्यवसायाच्या अडचणी होत्या, काही समज गैरसमज होते, त्यांनी त्यांच्या दीपावलीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. ही दिवाळी आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य देण्याची यावी, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, घरामध्ये, कुटुंबात भरपूर प्रकाश पडावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि मसू पाटलाचा जे काय वानुळा लवकर आमच्याकडे हो अशा शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. सुनील आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.